सो गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय चॅनल वायबिंग विथ निखिल. आज 9 ऑगस्ट आहे आणि रक्षाबंधन आहे. सेकंड सॅटर्डेलाच रक्षाबंधन असल्यामुळे माझी सुट्टी गेली आहे. तर आज आपण घरी काय प्री प्लॅनिंग करणार आहोत आणि काय तयारी करायची आहे रक्षाबंधनसाठी ते तुम्हाला मी दाखवेनच. आता सध्याला आज लवकर उठल्यामुळे, आज लवकर उठायचं कारण हेच आहे की आपल्याला लंचची तयारी करायची आहे. आणि आज रोशनी आहे घरी, तिला हाफ डे आहे आणि मला तर सुट्टीच आहे. तर किमायला आज पप्पांकडे दिल्यामुळे थोडंसं काम पटापट आवरता येईल. तर आज काय रुटीन सेट केलं आहे आणि काय बनवणार आहे, सेलिब्रेशन कसं करू ते तुम्हाला दाखवूच. सो टिल देन आता तयारीला लागतोच मी. तुम्ही तयारीला लागा, लवकर उठले असाल तर वेल अँड गुड. सो स्टे ट्यून टिल देन. पुढे दाखवतोच तुम्हाला कसं काय आज रुटीन सेट केलं आहे तो मी. ओके. आणि संध्याकाळी समजा कुठे बाहेर गेलोच तर बाहेरचं वातावरण आणि काय करता येईल, कुठे फिरेन वगैरे काय ते तुम्हाला दाखवेनच मी. सो टिल देन स्टे ट्यून. चलो देन बाय. तर फायनली आता रोशनी रांगोळी काढून घेणार आहे दारामध्ये. आज थोडी थीमवाली रांगोळी काढणार आहे रक्षाबंधन असल्यामुळे. तर यू कॅन सी दिस नाव. कंप्लीट झाली की तुम्हाला दिसेलच. सो मूविंग ऑन टू द नेक्स्ट शेड्यूल. नाव विल बी हेडिंग टुवर्ड्स किचन. आणि किचनमध्ये आज व्हेज जेवण असणार आहे रक्षाबंधन असल्यामुळे. तर रोशनी आता त्या साईडला एक साईडला चपात्या बनवून घेते आणि मी या साईडला चॉपिंग, जसं कांदा, टमॅटो, कॉरिएंडर, करी लीव्स हे सगळं तिला रेडी करून देणार आहे. म्हणजे आज काम लवकर होईल आणि वेळेवर होण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. सो यू कॅन वेट अँड वॉच द फायनल रेसिपी. सो वी आर मेकिंग पनीर बुर्जी. तर आता सगळी रेसिपी तुम्हाला मी बनवताना दाखवणार. आणि फायनल आज व्हेज जेवण तयार झाल्यावर आपण जेवण घेऊ. आणि सो गाईस, फायनली कांदा बारीक फाईन चॉप करून झाले आहे. कांदा कापताना फोकस करायला लागतं. तर आज आपला घरचं जेवण बनवायचा प्लॅन आहे. म्हणजे थोडं वेगळं काहीतरी बनवायचं प्लॅन आहे. शॉर्ट घरीचं जेवण आपण नेहमी बनवतो. तर आता लंच टाईम झाला आहे आणि थोडं काम लवकर उरकण्यासाठी मदत चालली आहे, बाकी काय नाही. ऑलरेडी वी आर लेट. सो पनीर बुर्जी बनवायचा प्लॅन आहे. आजचा मेन्यू व्हेज आहे. आता टमॅटो फाईन चॉप करून घेतला. पनीर ऑलरेडी ग्रेट करून घेतलेलं आहे मगाशी. आता अनियन टमॅटो चॉप झालेलं आहे फायनली. थोडा बारीक चॉप करून घेतला आहे म्हणजे काय शिजायला म्हणजे लवकर शिजलं जातं त्यामुळे. थोडंसं पाणी पिऊन घ्या. दोन तीन मिरच्याही कापून घेतो. आय गेस 2 मिरच्या बस होतील. बेसिक गोष्टींची तयारी करून देतो, जसं गॅस पेटवणं, चॉपिंग करणं. थोडीशी कोरिएंडर चॉप करून घेऊया आता. म्हणजे जेवढं तयारी करून ठेवू आधीपासून तेवढं आपल्याला पटापट एखादा पदार्थ बनवता येतो. कडकडीत फोडणी देऊन घ्यायची आहे राई जिराची. आणि मग अनियन आणि टमॅटो टाकू.
ओके, कढीपत्ता आणि मिरची. मग कांदा टाकून घ्यायचा. कांदा याच्यासाठी आपण आधी टाकतो बिकॉज कांदा शिजायला थोडासा वेळ लागतो आणि टोमॅटो कसे नरम असल्यामुळे ते लगेच शिजले जातात. तर म्हणून कांदा आधी आपण टाकून घेतला आणि थोडंसं सॉल्ट टाकूया म्हणजे लवकर शिजेल कांदा. थोडं शिजू दे कांदा. हिरवे मटर आपण घेतलेत ते थोडेसे धुवून घेतो म्हणजे पनीर भुर्जी बनवताना टाकायला त्याच्यामध्ये. शिजला आता थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवून घ्यायचा आपल्याला. तर आता टोमॅटो टाकूया आपण. टोमॅटो आता मटर टाकून घेऊया आपण. हे मी थोडे भिजवून ठेवलेले 1 तासाआधी म्हणजे थोडे सॉफ्ट झाले. नुसतं दूध. आता एक एक करून आपण मसाले टाकून घेऊया. हळद, लाल तिखट मसाला, गरम मसाला आहे आणि आता हे सर्व एकजीव करून मिक्स करून घेऊया. किचनमध्ये काम करायचं म्हणजे फ्लेमशी खेळता आलं पाहिजे. कमी जास्त आणि ते करत असतानाच ती कुकिंग चांगली होते. आपण पनीर ग्रेट करून ठेवलेलं ते आपण पनीर आता टाकूया कढईमध्ये. फायनली आता हे मिक्स करून घेऊया आणि थोडंसं शिजून झाल्यावर पनीर भुर्जी रेडी होऊन जाईल. आणि लास्टला गार्निशिंगसाठी आपण कोरिएंडर टाकू. पनीर टाकून घेऊया आपण म्हणजे ओलावा राहील आणि सॉफ्ट होईल. थोडंसं परत आपण सॉल्ट ॲड करून घेऊया. स्टार्टिंगला सॉल्ट टाकलेलं आपण पण ते कांदा शिजण्यापुरती होतं. आणि आता याला एकदा हलवूया, परत सगळं मिक्स करूया व्यवस्थित आणि मग ह्याला कवर करू लिडने. ठीक आहे, चला फायनली आता आपण याला क्लोज केलं आहे लिड लावून. थोडं शिजू दे आतल्यात. झालं की तुम्हाला मी फायनल प्रॉडक्ट दाखवतो. आपण चेक करूया कसं झालं आहे. आतल्यात वाफवून घेतलं आहे म्हणजे सॉफ्टही झालं असेल आणि शिजलंही असेल. मेन तर ते ग्रीन पीस शिजणं महत्त्वाचं होतं. सो थोडंसं तेल वरती आलं आहे म्हणजे शिजलं आहे. आता कोरिएंडर टाकूया आपण गार्निश करण्यासाठी आणि एक चांगला टेस्ट पण येतो त्याला. तर आपण आता मिक्स करून घेतलं. अरे बा, कलर कसा सुंदर आला आहे, असा गोल्डन कलर आहे. सो फायनली द प्रोडक्ट इज रेडी अँड हे आहेत आपले शेफ. सो इट्स रेडी नाव. आज तिला थोडासा आराम भेटला आहे कारण का सगळं आधीच रेडी करून दिलेलं मी, चॉपिंग कटिंग वगैरे. तर थोडंसं तिला रिलीफ भेटला आहे. चला तर आता गार्लिक फाईन चॉप करून घेऊ. आपल्याला डाळ बनवायची आहे.
तर त्यासाठी आपल्याला तडका देण्यासाठी गार्लिक लागेल. तर फाईन चॉप करून घेऊ आपण. एकच मिनिट. आता डाळीला तडका देऊया. राई टाकली आहे, जिरं टाकायचं आहे, खूप सारं जिरं. गार्लिक जो आपण चॉप करून घेतलेला तो आता टाकूया. आपण करी लीव्स टाकूया. तर फायनली डाळ पोर करूया आपण, म्हणजे व्यवस्थित तडका लागेल त्याला. थोडीशी कोथिंबीर आता टाकून घ्यायची. थोडंसं गूळ टाकून घेऊया. गूळ टाकल्याने कसं ॲसिडिटी होत नाही. तर थोडंसं डाळीमध्ये गूळ टाकायचं. गूळ नाही लागलं पाहिजे, पण एक ॲसिडिटी रेग्युलेट करतं. आता याला आपण उकळी देण्यासाठी सोडून देऊ. एकदा डाळ बॉईल झाली की परत एक फायनल गार्निश देऊ आपण त्याला कोरिएंडरनी. अँड देन विल स्विच ऑफ द गॅस रेंज आणि मग आपली डाळ रेडी होईल. तर फायनली जेवण करून झालं आहे आणि आता रक्षाबंधनच्या सेलिब्रेशनला स्टार्ट करूयात. यावर्षी किमयाचा पहिला रक्षाबंधनाचा प्रोग्राम आहे. तर पहिली राखी मला किमया बांधणार आहे आज. आणि त्यानंतर बहिणीची राखी जी आली आहे ती पण मला किमयाच बांधणार आहे. आणि बहीण नेहमी हर वर्षी प्रत्येक वर्षी 2 राख्या पाठवते. जसं एक राखी मला असते आणि एक पप्पांसाठी असते. आता माझी बांधून झाली आधी की त्यानंतर मग पप्पांना राखी बांधणार आहे किमया. तर राखी फायनली किमयाने मला बांधली आहे. आणि आता कझिन्स पण आलेत माझे. तर किमयात अजून बांधू शकत नाही, त्यामुळे तिच्या वतीने तिला हेल्पिंग हँड भरपूर आहेत. तर आज कझिन्स आले आहेत आणि मग रक्षाबंधन करून असा आजचा पूर्ण शेड्यूल आम्ही प्लॅन केला आहे. छोटे गिफ्ट्स आणलेत मी त्यांच्यासाठी. थोडे अट्रॅक्टिव्ह आहेत, थीम गिफ्ट्स आहेत, कस्टमाइज केलेले. तर हे सगळे कझिन्स ज्या बहिणी आहेत माझ्या ते सगळे प्रत्येक वर्षी येतात आणि असंच आम्ही राखी सेलिब्रेट करतो किंवा रक्षाबंधन सेलिब्रेट करतो. तर आज फायनली शुगर लेवल वाढणार आहे. आज भरपूर गोड खायचं आहे आणि त्यानंतर मग परत शुगर कंट्रोलमध्ये आणण्यासाठी गोड कमी करायचं आहे. तर तुम्ही बघत असाल एक एक करून एक एक बहीण पुढे येते आणि मग राखी बांधते आहे. ही तिसरी राखी बांधून झाली आहे आता. आणि आता हिलाही हिचं मी गिफ्ट देणार आहे. ओके, तुझी राखी बांधतोय. इथे जरा फोन इथे फोन तिचा. माझ्या बहिणीने नेहाने ती आता किमयाच बांधते आहे. ऑनलाईन दिसत असेल तुम्हाला ती. तर आम्ही तिला व्हिडिओ कॉल केलेला राखी बांधताना, म्हणजे तिथून ती बघू शकेल लाईव्ह आम्ही कसं सेलिब्रेट करतो आहे रक्षाबंधन. अँड तिला दाखवली पण आहे बांधून झाल्यावर. तर शी वॉज हॅपी फॉर मी. आता सेम राखी पप्पांना बांधणार आहे. जसं मी तुम्हाला मगाशी म्हणालेलो की 2 राख्या येतात. तर एक राखी आता पप्पांच्या हातामध्ये किमया बांधणार आहे. तर आणि आता काढून झाली की किमयाला परत एक गिफ्ट मिळणार आहे. तर आधी जे गिफ्ट सगळे माझ्या बहिणीला मिळायचे आता ते सगळे गिफ्ट्स किमयाला ट्रान्सफर होणार आहेत. पहिली रक्षाबंधन असल्यामुळे किमयाला थोडंसं
बघायला आणि पचायला अवघड जातं की म्हणजे हा नेमका सेलिब्रेशनचा कार्यक्रम म्हणजे काय आहे, काय प्रकार आहे. पण मोठी झाल्यावर नक्कीच तिला ह्या गोष्टी बघून खूप छान वाटेल की अच्छा म्हणजे काय कसे कार्यक्रम आपले सेलिब्रेट केले जातात. आणि किमाला पैसे मिळाले आहेत. आता तिला त्या पैशांचा व्हॅल्यू कळत नसेल, पण मोठी झाल्यावर नक्कीच कळेल. ते एक फक्त मानधन म्हणून आपण ओवाळणी काढल्यावर ठेवतो ताटामध्ये. किमा कशी आजोबांची लाडकी असल्यामुळे तिचे लाड भरपूर केले जातात आमच्या घरी. तर किमाने आता राखी बांधली आहे. देवा मोठा गिफ्ट आहे की माझ्यासाठी. ये वाव. म्हणजे ती गिफ्टची बॅग एवढी मोठी होती की त्याच्यामध्ये किमया स्वतः मावून जाईल. हे एक छोटंसं ब्रेसलेट आणलेलं आहे माझ्या कझिन सिस्टरने किमयासाठी. तर ही राखी नाही आहे. आता किमयाला खेळण्यासाठी अजून एक वस्तू हातामध्ये भेटली. तर फायनली आम्ही एक छोटासा बेंटो केक मागवलेला. तर आता केक कटिंग केलं आहे आपण आणि थोडंसं तोंड गोड करून घेऊया आणि विल मेक शुअर की हा केक इथल्या इथेच कट केल्यावर पूर्ण आम्ही संपवू. कारण का स्वीट भरपूर झाले आहेत घरामध्ये, फ्रीजमध्ये जागा नाही आहे. तर जेवढं खाता येईल जेवढं देता येईल आणि पाठवून देता येईल ते बघतो आहे. फायनली रोशनीने माझी ओवाळणी काढली शेवटी. आणि संपलं आहे आता. आज सकाळी लवकर उठलो आहे. सकाळी उठल्यापासून जो काय रुटीन होता, जो काय शेड्यूल होता, तो सगळा आता कंप्लीट झालेला आहे फायनली. आणि शूटमध्ये दिसलंच असेल तुम्हाला. तर आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण मागचं हे आहे की गेले 2 वर्ष म्हणजे आता बहीण ॲब्रॉडमध्ये असल्यामुळे रक्षाबंधन कधी आम्हाला समोरासमोर साजरा करता आला नाही. तर गेल्या वर्षी तिने राखी पाठवलेली आणि यावर्षी राखी पाठवलेली. फक्त यावर्षी विशेष एक हे झालं की किमयाने तिच्या वतीने मला राखी बांधली आहे आणि ते तुम्हाला आता मागच्या व्हिडिओजमध्ये सगळं तुम्ही बघितलंच असेल. तर आजचा ब्लॉग बनवला आहे आणि आता माझ्या पद्धतीने तर मी बऱ्यापैकी सुंदर बनवायचा प्रयत्न केला आहे. तर आय होप तुम्हालाही आवडेल. सो प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड कमेंट केला तरी चालेल, मला आवडेल. ठीक आहे, चलो टिल देन बाय, सी यू.